नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 13 मार्च 2024। तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण इथे डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअर्सचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर MCQ वाला मराठी स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे गिव्हवे क्विज। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला व्हिडिओ हा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये एकूण 11 प्रश्न असणार आहेत। तर यामध्ये 10 प्रश्न हे चालू घडामोडीवरील असतील आणि एक प्रश्न हा गिव्हवे साठीचा असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडलेला असेल की गिव्हवे हा कसा जिंकायचा, तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत। जसे की आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचं आहे, त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला देखील फॉलो करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करायचं आहे। त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि गिव्हवेसाठी जो क्वेश्चन दिलेला आहे तर त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे। तसेच या व्हिडिओची लिंक ही तुमच्या 5 मित्रांना काय शेअर करायचं आहे। तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, हैदराबाद। तर महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण हे हैदराबाद या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे। तर लगेचच आपण उंच हा प्रश्न बघा कशाबद्दल होता, तर उंच पुतळ्यांच्या संदर्भात। तर जेवढे काही आपली उंच पुतळे आहेत तर त्याबद्दल जाणूयात। तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा कुठे आहे, तर गुजरात या राज्यामध्ये आहे। तसेच डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे। तसेच श्री नाथप्रभू केंपेगौडा यांचा कर्नाटक या राज्यामध्ये आहे। तसेच श्री रामानुजाचार्य स्वामी यांचा पुतळा हैदराबाद या ठिकाणी आहे। तसेच भगवान महादेव यांचा पुतळा राजस्थान या राज्यामध्ये आहे। तसेच भगवान बुद्ध यांचा पुतळा बिहार या राज्यामध्ये आहे। तसेच सीता माता यांचा पुतळा बिहार या राज्यामध्ये आहे आणि संत रविदासांचा पुतळा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, तरुण उद्योजकांसाठी माय युवा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, उत्तर प्रदेश। तर तरुण उद्योजकांसाठी माय युवा योजना ही उत्तर प्रदेश या राज्यामध्ये काय सुरू करण्यात आलेले आहे। तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊ। तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी झाली। मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ। पाहूयात लगेचच आपण जे काही नवीन योजना झालेल्या आहेत तर त्याबद्दल। जस की एक जिल्हा एक क्रीडा योजना ही उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तसेच नाश्ता योजना ही तामिळनाडू या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तसेच नारी को नमन ही योजना हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तसेच महिला निधी कर्ज योजना ही राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तसेच काजू फळ विकास योजना ही महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तसेच लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे।
तसेच लाडली बहना योजना ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि लक्ष्मी भांडार योजना ही पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3. कोणते राज्य सरकार इंदिरा आवास योजना सुरू करणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तेलंगणा. तर तेलंगणा राज्य सरकार हे इंदिरा आवास योजना ही काय सुरू करणार आहे. तर लगेचच आपण तेलंगणा या राज्याबद्दल जाणूयात. तर तेलंगणा या राज्याची स्थापना 2 जून 2014 मध्ये झाली. तसेच मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत तमिलासाई सौंदरराजन आणि राजधानी आहे हैदराबाद. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4. गर्भपाताला धरणात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश हा कोणता ठरलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फ्रान्स. तर गर्भपाताला धरणात्मक अधिकार देणारा फ्रान्स हा देश का जगातील पहिला देश ठरलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5. रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्रिपुरा. तर रिसा हा त्रिपुरा या राज्याचा काय आदिवासी पोशाख आहे. तर लगेचच आपण त्रिपुरा या राज्याबद्दल जाणूयात. तर त्रिपुरा या राज्याची स्थापना 19 जानेवारी 1972 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत माणिक सहा, राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि राजधानी आहे आगरताळा. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बिहार. तर भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन हे बिहार या राज्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे. तर लगेचच आपण बिहार या राज्याबद्दल जाणूयात. तर बिहार या राज्याची स्थापना 22 मार्च 1912 मध्ये झाली. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे पटना. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7. नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल 2024 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मणिपूर. तर नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल 2024 हा मणिपूर या राज्यात काय आयोजित केला जात आहे. तर लगेचच आपण मणिपूर या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर मणिपूर या राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत एल बीरेन सिंग, राज्यपाल आहेत अनुसुया उईके आणि राजधानी आहे इम्फाळ. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारतातील दुसरी पॉड टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र. तर भारतातील दुसरी पॉड टॅक्सी सेवा ही महाराष्ट्र या राज्यात काय सुरू करण्यात येणार आहे. तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9. शाश्वत भारत सेतू विनिंग नेट झिरो केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नितीन गडकरी. तर शाश्वत भारत सेतू विनिंग सेट नेट झिरो केंद्राचे उद्घाटन हे नितीन गडकरी यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10. कोणता भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी,
टेबल टेनिसचा संघ. तर टेबल टेनिस हा संघ, भारतीय संघ काय पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी काय पात्र ठरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला गिव्हवे साठीचा प्रश्न दिलेला आहे. तर बघा, तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक हे कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.